इकडे वसई विरारमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तुफान पाऊस झाला। दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढलेला होता। दृश्यमानता कमी झाल्याने वाहनांची गतीही मंदावली, तर महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिमझिमी सुरू होती। मात्र दुपारी 1 नंतर पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विरार फाट्याच्या या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर धुवाधार पाऊस जो आहे हा बरसत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणच्या सखल भागातील रस्त्यांवरती देखील पाणी साचलेलं आहे, तर काही सखल भागातील सोसायट्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे। हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि आज दुपारनंतर पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। अशाच पद्धतीने जर पाऊस कंटिन्यू पुढे सुरू राहिला तर नक्कीच वसई विरार नालासोपारा परिसरातील नागरिकांचं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि सध्या जर बघितलं तर महामार्गावरील वाहनधारकांना या पावसामधून मार्ग काढत असताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।